नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय डीएस न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक खळबळ उडालेली आहे. अजित पवार यांच्या अपघातामागे राजकीय कारण असल्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हा अपघात नेमका कसा घडला? हा केवळ निष्काळजीपणा होता की यामागे काही राजकीय हेतू दडले आहेत? रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका पुन्हा सुरू झालेली आहे. या प्रकरणात नेमकं पुढे काय उलगडतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दिल्लीमध्ये आपण हिंदी आणि इंग्लिश या चॅनलसाठी आणि पत्रकारांसाठी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. आता एक योगायोग आणि चांगली गोष्ट आहे की प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या काम करतच आहेत, त्यांच्यावर काही आक्षेप नाही. त्यांच्या स्पीडवर ज्या गतीने ते चालले त्याच्यावर मात्र आमचा आक्षेप आहे. पण प्रेस कॉन्फरन्स तुमच्यामुळे चांगल्या पद्धतीची झाल्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा कुठेतरी जोर आलाय. दिल्लीची कॉन्फरन्स झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डीजीसीएची माणसं प्रायव्हेट प्लेनली बारामतीला गेले आणि बऱ्याच लोकांनी आता विषय घ्यायला सुरुवात, लोकांनी म्हणजे सामान्य लोकांनी विषय तर घेतलेच होते, पत्रकारांनी घेतलेच होते, पण आता नेते सुद्धा पत्र द्यायला लागलेत, विषय घ्यायला लागलेत. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, त्याला कुठं ना कुठेतरी उत्तर लवकरात लवकर मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आता पूर्वी जे काही मी प्रेझेंटेशन केलं होतं त्यात अधिकची काही माहिती माझ्यापर्यंत आलेली आणि ती माहिती आपल्या सर्वांसमोर आम्ही आणणार आहोत. याच्यामध्ये अपघात आहे का घातपात हा प्रश्न अजून सुद्धा कायम त्याच्यामध्ये राहतो. पण घातपात हा जो मुद्दा आहे त्याच्यावर थोडंसं लोकांचंही आणि सगळ्यांची त्या दिशेने जाण्याला प्रवास सुरू झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण मी काय काय मुद्दे घेतले होते. 27 तारखेला जे जे काय घडलं, कुणीतरी भेटायला आलं होतं, कोणाचा तरी फोन आला होता, फाईलचा मुद्दा होता. फाईलच्या मुद्द्याच्या दिवशी दिल्लीमध्ये आपण हिंदी आणि इंग्लिश या चॅनलसाठी आणि पत्रकारांसाठी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. आता एक योगायोग आणि चांगली गोष्ट आहे की प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या काम करतच आहेत, त्यांच्यावर काही आक्षेप नाही. त्यांच्या स्पीडवर ज्या गतीने ते चालले त्याच्यावर मात्र आमचा आक्षेप आहे. पण प्रेस कॉन्फरन्स तुमच्यामुळे चांगल्या पद्धतीची झाल्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा कुठेतरी जोर आलाय. दिल्लीची कॉन्फरन्स झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डीजीसीएची माणसं प्रायव्हेट प्लेनली बारामतीला गेले आणि बऱ्याच लोकांनी आता विषय घ्यायला सुरुवात, लोकांनी म्हणजे सामान्य लोकांनी विषय तर घेतलेच होते, पत्रकारांनी घेतलेच होते, पण आता नेते सुद्धा पत्र द्यायला लागलेत, विषय घ्यायला लागलेत. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, त्याला कुठं ना कुठेतरी उत्तर लवकरात लवकर मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आता पूर्वी जे काही मी प्रेझेंटेशन केलं होतं त्यात अधिकची काही माहिती माझ्यापर्यंत आलेली आणि ती माहिती आपल्या सर्वांसमोर आम्ही आणणार आहोत. याच्यामध्ये अपघात आहे का घातपात हा प्रश्न अजून सुद्धा कायम त्याच्यामध्ये राहतो. पण घातपात हा जो मुद्दा आहे त्याच्यावर थोडंसं लोकांचंही आणि सगळ्यांची त्या दिशेने जाण्याला प्रवास सुरू झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण मी काय काय मुद्दे घेतले होते. 27 तारखेला जे जे काय घडलं, कुणीतरी भेटायला आलं होतं, कोणाचा तरी फोन आला होता, फाईलचा मुद्दा होता. फाईलच्या मुद्द्याच्या बाबतीत कुठेतरी टीव्हीवर बोलत असताना वेळ थोडा गल्लत झाली कदाचित पत्रकारांची. संध्याकाळी 6:50 ते 7:05 तो फोन फाईलसाठी त्या ठिकाणी आला होता. एवढंच फक्त अपडेट तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो. त्याच्यानंतर VSR कंपनीच्या बाबतीत अनेक त्याच्यामध्ये काही विमानामध्ये मेंटेनन्सचा विषय असेल नाही तर इतर काही गोष्टी असतील त्याचे दाखले मी दिले होते. आता सुद्धा बरेच काही तज्ज्ञ त्या विषयाकडे बोलताना, त्या विषयाच्या बाबतीत बोलताना आपण बघू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं विमानाचे फ्यूल टँक मुळे म्हणजे अधिकचे फ्यूल टँक नाहीतर ते आपण कॅन म्हणतो ते कॅन त्या विमानामध्ये होते, ही जी शंका मी व्यक्त केली होती. आजच काल परवाच एक नवीन व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितला, त्याच्यामध्ये अधिकचे स्फोट झालेले आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा मी डिटेलमध्ये पुढे जाऊन आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगतो. आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात मी एक शंका व्यक्त केली होती की उद्या जाऊन कदाचित हे व्हॉइस रेकॉर्डिंग नाही, हे नाही, ते नाही, असं काही कारण पुढे येऊ शकतील
आणि ते आले तर नक्कीच घातपातकडे आपल्याला कुठेतरी बघता येईल असं मी बोललो होतो. नाही त्या दिशेने आपण बोलू शकतो. दुर्दैव असं कालच कदाचित आज प्रेस कॉन्फरन्स कालच या बाबतीतलं एक क्लॅरिफिकेशन कुठेतरी केंद्र सरकारची जी एजन्सी त्यांच्याकडनं आलेलं आहे की ब्लॅक बॉक्समध्ये कदाचित अडचण असू शकते, त्याचा काही भाग हा जळला असं ते तिथं म्हणतात. काही एक्सपर्टला आम्ही बोलू का, आम्ही ब्लॅक बॉक्स बाहेर पाठवू, असे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतात. आता फ्युएल टँक जो आहे म्हणजे आता तुम्ही बघा व्हिडिओ, पडलं नव्हतं, ते साईडला पडलं होतं. त्यामुळे बॉल तुम्ही घेतला तर बॉल जर समजा फरशीवर टाकला तर बाउंड जास्त होतो आणि तो समजा मातीत टाकला तर कमी होतो. त्यामुळे तो जो इम्पॅक्ट आहे ॲज कम्पेअर्ड त्याची व्हेलॉसिटी आणि सगळ्या गोष्टी बघितलं तर जिथं दादांचं विमान पडलं तिथं ते कमी व्हायला पाहिजे होतं. पण स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण, जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्युल टँक अधिकचे होते. आणि फ्युल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं, म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो. म्हणजे हे जे म्हणतात की जळलंय नाही तर तिथपर्यंत आग गेली होती आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाच्या पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल. आता हे सगळे डिटेल्स आहेत, 7 वगैरे सगळं, त्याच्यामध्ये पेट्रोल किती लागणार आहे 250 लिटर 400 लिटर ह्याचं ॲव्हरेज आम्ही काढलेलं आहे. हे सगळे गणित त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते. म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता. अरे फुल कशाला भरायचं, तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता. काही लोक म्हणतील अरे बाबा महाराष्ट्राचं स्वस्त आहे, तसं सुरतचं जास्त स्वस्त आहे. पण मग आता 3-3.5 हजार लिटर जर त्याच्यामध्ये फ्यूल बसत असेल तर त्याला 10 रुपयाचा फरक काढला तर 30-35 हजाराचा फरक पडतो, मोठा फरक होत नाही. त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय. आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे. पण आम्हाला जे कळालंय तसा ऑफिशियली त्यांनी डीजीसीएला सांगितलं नव्हतं त्यांचा फ्लाईट प्लॅन काय. कारण त्याच्यामध्ये विषय एवढाच आहे की ते परत पुण्याला तर ते लँड करू शकत नाही, का पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं. ते पुणे देऊ शकत नाही कारण का तिथं डिफेन्सचं फ्लाइंग सकाळी होतं. त्यानंतर मग त्याला सोलापूर देता येत नाही, त्यात सुद्धा अडचण आहे. त्याला जर दुसरं कुठलं द्यायचं असेल तर ते फक्त चिपी एअरपोर्ट देऊ शकतात, पण ते पण नाही कारण त्यावेळेस तिथं धुक्का असू शकतं. पण असेल तर कुठलं तर मुंबईच असेल. त्यामुळे ते उगाच तुम्ही जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन 3000ची विजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे. 5000 हे डीजीसीएचं नॉर्म आहे. एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे आणि उडला तरी लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे. तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं. आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे. आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. पुढं आता ह्याच्यामध्ये सर्वात म्हणजे विमान टेक ऑफ हे मी तुम्हाला सांगितलं. फ्लाईट प्लॅनची माहिती आपल्याला लागेल. आता फ्लाईट प्लॅनच्या बाबतीत तिथं एक गोपी नावाचा VSIचा हँडलर आहे, लय करामती आहे, मुंबईमध्ये तो बसतो. आता हे काय करतात, फ्लाईट प्लॅन हे मॅन्युप्युलेट करू शकतात. हा जो इन्व्हेस्टिगेशनला उशीर चाललाय ना त्याचा पुढे जाऊन मी पुरावे देणार आहे ना, त्याच्या शेवटच्या बाजूला तर खूप वेगळे पुरावे त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये मुद्दामून कागदपत्र बनवण्याचं काम हे VSR कडनं सुरू आहे असं आमचं तिथं मत आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंटेशन बघायचं असेल, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला सांगायचंय ईमेलचे पुरावे तिथं बघितले पाहिजे. कारण हेड ऑफिस दिल्लीला आहे, दिल्लीवरनं फ्लाईट प्लॅन हा खाली या गोपीकडे आला असावा, गोपीने ते प्रिंट केला असावा, त्याच्यावर सह्या घेतल्या असाव्या. त्यामुळे फ्लाईट प्लॅन आणि हे सगळे डॉक्युमेंट आहेत, हे कागदी डॉक्युमेंट न घेता सीसीटीव्हीच्या खाली केलेले त्या तारखेचा सीसीटीव्ही असणारे, नाहीतर ईमेलचं प्रूफ त्याच्यामध्ये बघा. हे जे कागदपत्र आता ते सगळे मॅन्युप्युलेट करतील एका खोली